नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी प्रोफेसर रवींद्र देशमुख, डायरेक्टर उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटर. ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीसाठी ॲडमिशन घ्यायचं आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांचं पहिलं शेड्यूल हे कंप्लीट झालेलं आहे. दुसरं शेड्यूल हे कालच डिस्प्ले झालेलं आहे. तर दुसरं शेड्यूल आणि पुढची जी काही ॲडमिशन प्रोसिजर असणार आहे, ही कशा पद्धतीने चालणार आहे, कसे त्याचे नियम असणार आहेत, काय त्याच्या डेट्स असणार आहेत, टेंटेटिव्ह शेड्यूल त्यांचा काय आहे, की जो डी-टीनी कालच डिस्प्ले केलेला आहे. सॉरी, सी-ई-टी सेलनी कालच डिस्प्ले केलेला आहे. त्याच्याबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. आतापर्यंत आपण इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या ॲडमिशनसाठीचं रजिस्ट्रेशन केलेलं होतं. त्याच्यानंतर एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आपल्याला डिस्प्ले झाली. त्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये आपल्याला जे काही ग्रेव्हियन्स होते, ज्या काही त्रुटी होत्या, त्या आपण ग्रेव्हियन्स पिरियडमध्ये कंप्लीट केलेल्या आहे. व आता म्हणजे आज 8 तारखेला हे फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होईल व त्याच्यानंतर फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले झाल्याच्या नंतर जे खरा आपला खेळ आहे, तो म्हणजे कॅपचा हा चालू होणार आहे आणि त्याच्यासाठीचं पूर्ण शेड्यूल हे सी-ई-टी सेलनी डिस्प्ले केलेलं आहे. त्याच्याबद्दलच आपण आता चर्चा करणार आहोत. तर फायनल मेरिट लिस्ट आल्याच्या नंतर आपल्याला प्रत्येकाला आपल्या कॅटेगरीनुसार आणि आपल्या ऑल महाराष्ट्रामधलाचा मेरिट नंबर हा आपल्याला समजून जाईल व या मेरिट नंबरनुसार किंवा आपल्याला जे काही मार्क्स मिळालेले आहे, पर्सेंटाइल मिळालेलं आहे, यानुसारच आपल्याला आता चॉईस फिलिंग करायची आहे. तर फर्स्ट चॉईस फिलिंग जी कॅप राउंड 1 साठी होणार आहे, ही 9 तारखेपासून तर 11 तारखेपर्यंत होणार आहे. म्हणजेच काय, की आपल्याला आपल्या मार्कानुसार जे काही कॉलेज पाहिजे आहेत किंवा जे काही कॉलेज मिळणार आहेत, या सगळ्या कॉलेजची लिस्ट ही आपल्याला आपल्या पोर्टलमध्ये म्हणजेच आपल्या लॉगिनमध्ये जाऊन टाकायची आहे. ज्याच्यामध्ये आपल्याला 300 ऑप्शन हे टाकायचे असतात. मिनिमम तुम्ही किती पण टाकू शकता. मॅक्सिमम तुम्ही 300 पर्यंत टाकू शकता. त्याच्यामध्ये कॉलेजेस तुम्ही किती टाकता, याच्यापेक्षा तुम्ही ऑप्शन किती टाकता, म्हणजे एका कॉलेजचे तुम्ही किती पण ऑप्शन टाकू शकता. ज्यांना कॉम्प्युटर पाहिजे, एआय पाहिजे, इलेक्ट्रॉनिक्स पाहिजे, तर असे एकाच कॉलेजचे 3 ऑप्शन होऊ शकतात. ज्या विद्यार्थ्यांना एका कॉलेजचं फक्त कॉम्प्युटरच पाहिजे, तर त्याचं त्या कॉलेजचं एकच ऑप्शन होऊ शकते. तर असे 300 ऑप्शन म्हणजे ब्रांच वाईज तुम्ही 300 मॅक्सिमम ऑप्शन हे या चॉईस फिलिंगमध्ये टाकू शकता. मिनिमम तुम्ही कितीही पण म्हणजे 5, 10, 15, 20 कितीही पण मिनिमम ऑप्शन तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. तर हे चॉईस फिलिंग कशी करायची आहे, त्याच्या प्रेफरन्स लिस्ट ही उन्नती करिअर काउन्सिलिंगकडे रजिस्टर असणाऱ्या विद्यार्थ्यांची उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटर बनवून देणार आहे. तुम्हाला पहिले पण मी एक्सप्लेन केलेलं आहे, की एक प्रोव्हिजनल लिस्ट तुम्हाला दिल्या जाईल व त्या प्रोव्हिजनल लिस्टमध्ये आपण वैयक्तिक बसून ती फायनल करणार आहोत आणि त्याच्यानंतरच ती ऑनलाईन पद्धतीने पहिले ऑफलाईन फायनल करू आणि मग ती ऑनलाईन पद्धतीने टाकल्या जाणार आहे. तर आपल्याला हा जो ऑप्शन फॉर्म फिलअप करायचा आहे पहिल्या राऊंडसाठीचा, हा 9, 10 आणि 11 अशा 3 दिवस करून मिळणार आहे. तर त्यामध्ये जे उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटरला रजिस्टर आहेत किंवा ज्या विद्यार्थ्यांना उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटरकडनं हा प्रेफरन्स लिस्ट भरून पाहिजे आहे, अशा विद्यार्थ्यांनी उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटरला व्हिजिट करून आपले प्रेफरन्स लिस्ट बनवून घ्यायची आहे. ज्यांना येणं शक्य नसेल ते फोन किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमामधून पण ही लिस्ट बनवून घेऊ शकतात. तर एक वेळ काय आपण आपले प्रेफरन्स लिस्ट 9, 10 आणि 11 तारखेला ऑनलाईन अपलोड केली, की त्याच्यानंतर डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट ऑफ कॅप राउंड 1 ही 14 तारखेला होणार आहे. आता डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट ऑफ कॅप राउंड 1 म्हणजे काय? तर तुम्ही जे काही ऑप्शन सी सेलला दिले होते व तुमच्या मार्क्सनुसार, तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला जे काही अलॉटमेंट झालेली आहे, म्हणजे तुम्हाला जे काही कॉलेज मिळालेलं आहे, तर हे आपल्याला 14 तारखेला आपल्या लॉगिनमध्ये कळणार आहे. आणि 14 तारखेला आपल्याला ते आपल्या लॉगिनमध्ये कळाल्याच्या नंतर आता जे काही ऑप्शन आपल्याला मिळालेलं आहे, त्या ऑप्शन सोबत काय करायचं आहे, तर त्याच्यासाठीची डेट ही आपल्याला 16 तारखेपासून तर 18 तारखेपर्यंत दिलेली आहे, की ज्याच्यामध्ये आपल्याला आपलं सीट एक्सेप्टन्स करायचं आहे. आता सीट एक्सेप्टन्स करायचं आहे म्हणजे काय, तर सर्वप्रथम आपल्याला जे काही सीट मिळालेलं आहे, ते आपण चेक केल्याच्या नंतर आपल्याला सेल्फ व्हेरिफिकेशन त्या सीटचं करायचं असते. म्हणजेच आपण जे काही डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत ते आपले बरोबर आहे की नाही आहे, ते आपल्याला सेल्फली चेक करायचे असते. एक वेळा तुमचं व्हेरिफिकेशन तर झालेलं आहे, पण स्वतः तुम्हाला पण ते सेल्फ व्हेरीफाय करावं लागते. ज्या विद्यार्थ्यांना सीट मिळालं असेल अशा विद्यार्थ्यांना ते सीट एक्सेप्टन्स केल्याच्या नंतर तुम्हाला तिथे ऑप्शन दिले जाते, की ज्या विद्यार्थ्यांना हे सीट अलॉट झालेलं आहे आणि ज्यांच्यापैकी
ज्या विद्यार्थ्यांना पहिलंच ऑप्शन मिळालेलं आहे, की म्हणजे तुम्ही ऑप्शनमध्ये कितीही ऑप्शन जरी टाकले असतील, पण तुम्ही जो पहिला प्रेफरन्स दिलेला आहे, तोच जर तुम्हाला मिळाला असेल, तर ते ऑटो फ्रीज होते. आता ऑटो फ्रीज म्हणजे काय? तर तुम्हाला जे ऑप्शन तुम्ही मागितलं होतं सी सेलकडे आणि पहिलंच ऑप्शन आणि तेच तुम्हाला मिळालं, तर त्या केसमध्ये तुमची सीट ही ऑटो फ्रीज होते. म्हणजेच काय? तर तुम्हाला कंपल्सरी त्या सीटचं एक्सेप्टन्स द्यावं लागते व त्या कॉलेजला जाऊन ॲडमिशन घ्यावी लागते. म्हणूनच जर तुम्हाला जी प्रेफरन्स लिस्ट आपण बनवून देणार आहोत, त्या लिस्टमध्ये मॅक्सिमम जे पहिलं ऑप्शन असेल हे आपण सी म्हणा किंवा ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स असतील तर त्यांच्या रिजनचं गव्हर्नमेंट कॉलेज म्हणा किंवा जे काही टॉपचं कॉलेज आहे, याच कॉलेजचं पहिलं ऑप्शन आपण देतो. कारण ते जर आपल्याला मिळालं, तर आपल्याला 101% ॲडमिशन घ्यावी लागते. तर ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राउंडमध्ये सीट ऑफर होईल किंवा सीट मिळेल व त्याच्यातलं पहिलंच ऑप्शन मिळेल, तर त्या विद्यार्थ्यांना कंपल्सरी ती सीट्स घ्यावी लागेल. आता ज्या विद्यार्थ्यांना पहिलं ऑप्शन सोडून कुठलं पण ऑप्शन मिळेल, मग ते दुसऱ्या नंबरचं असो, 10व्या नंबरचं असो, 15व्या नंबरचं असो, 100व्या नंबरचं असो, तर अशा विद्यार्थ्यांकडे चॉईस राहील, की जर त्यांना ते सीट एक्सेप्ट करायची असेल किंवा ती सीट जर पाहिजे असेल, 101% त्याला तेच कॉलेज पाहिजे होतं आणि तीच ब्रांच पाहिजे होती आणि ती त्याला मिळाली. तर अशा केसमध्ये तुम्हाला त्या सीटला फ्रीज करावं लागेल. ओके. आणि फ्रीज करून त्या कॉलेजला तुम्हाला ॲडमिशनला जावं लागेल. ओके. आणि त्याच्या आधी तुम्हाला त्याची सीट एक्सेप्टन्स फीज ही भरावी लागत असते. सीट एक्सेप्टन्स फीज भरल्याच्या नंतर तुम्ही त्या सीटला फ्रीज करू शकता व त्या कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करू शकता. आता असे विद्यार्थी, की ज्या विद्यार्थ्यांना सीट तर मिळालेली आहे, परंतु त्यांच्या मनासारखं चॉईस मिळालं नाही. म्हणजे एखादं कॉलेज तुम्हाला पाहिजे होतं, ते कॉलेज पण मिळालं, पण त्या कॉलेजमधली सीट तुम्हाला जे ब्रांच पाहिजे होती, ती ब्रांच मिळाली नाही. तर अशा वेळेस तुम्ही बेटरमेंटसाठी जाऊ शकता नॉन फ्रीज ऑप्शन सिलेक्ट करून. नॉन फ्रीज म्हणजे काय, की मला जी सीट मिळालेली आहे, ती सीट मला ठेवायची आहे. ओके. परंतु जर मला पुढच्या ऑप्शनमध्ये, पुढच्या कॅप राउंडमध्ये जर बेटर चॉईस मिळालं, तर मी ते सीट एक्सेप्ट करेल आणि ही सीट सोडून देईल आणि जर समजा मला पुढच्या कॅप राउंडमध्ये बेटरमेंट मिळालं नाही, तर ही जी सीट आहे, ही सीट मी अशीच ठेवेल. तर या केसमध्ये तुम्हाला नॉन फ्रीज ऑप्शन चूज करायचं आहे व तुम्हाला बेटरमेंटसाठी अप्लाय करायचं आहे. ओके. तर हे सगळी प्रोसेस करायची आहे. पहिल्या राउंडची जी डेट आहे, ती 16 तारखेपासून 18 तारखेपर्यंत आहे व त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना पहिलंच ऑप्शन लागलेलं आहे किंवा जे ऑप्शन लागलेलं आहे ते त्यांना घ्यायचं आहे, तर अशा विद्यार्थ्यांना रिपोर्टिंग टू द अलॉटेड इन्स्टिट्यूट अँड कन्फर्मेशन ऑफ ॲडमिशन बाय सबमिटिंग रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स अँड पेमेंट ऑफ फीज आफ्टर कॅप राउंड 1 या प्रोसेसमध्ये जायचं आहे. जर तुम्हाला ती सीट एक्सेप्ट करायची असेल, त्या कॉलेजला जाऊन ॲडमिशन करायचं असेल, तर 16 तारखेपासून 18 तारखेपर्यंत तुम्हाला ऑनलाईन तर सीट एक्सेप्ट करायचीच आहे. त्याचसोबत तुम्हाला तुमचे जे काही ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत, त्याच्या 3-3 झेरॉक्स कॉपी, तुमचे फोटोग्राफ्स व त्या कॉलेजची फीज हे घेऊन तुम्हाला त्या इन्स्टिट्यूटला रिपोर्टिंग करायचं आहे 16 तारखेपासून ते 18 तारखेपर्यंत. आता असे विद्यार्थी, ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या राउंडमध्ये ॲडमिशन घेतली आहे, त्यांना पहिलं ऑप्शन लागलं आहे म्हणून घेतलेलं आहे किंवा त्या विद्यार्थ्यांना जे सीट मिळाली होती, ती सीट त्यांना पाहिजे होती म्हणून त्यांनी घेतलेली आहे व कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग केलेलं आहे. असे विद्यार्थी फर्दर जी काही ॲडमिशन प्रोसिजर आहे, या प्रोसिजरपासनं बाहेर पडतील म्हणजे यांना कॅप राउंड 2, कॅप राउंड 3 मध्ये जाता येणार नाही. परंतु असे विद्यार्थी, की ज्या विद्यार्थ्यांना अलॉटच झालेलं नाही आहे, पहिल्या ऑप्शन फॉर्म चॉईस फिलिंग आपण केली. परंतु पहिल्या राउंडमध्ये त्यांना कुठल्याच प्रकारचं अलॉटमेंट झालं नाहीये. असे विद्यार्थी कॅप राउंड 2 साठी एलिजिबल असतील. असे विद्यार्थी की ज्यांना पहिल्या राउंडमध्ये सीट मिळालेलं आहे, पण त्यांनी नॉन फ्रीज ऑप्शन सिलेक्ट केला आहे व बेटरमेंटसाठी गेलेले आहेत. असे पण विद्यार्थी कॅप राउंड 2 साठी एलिजिबल राहतील. तर अशा विद्यार्थ्यांना परत कॅप राउंड 2 साठी जी काही व्हॅकन्सी सीट पोझिशन आहे, ही आपल्याला 19 तारखेला मिळणार आहे. आता डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल सीट्स फॉर कॅप राउंड 2 म्हणजे काय? तर तुम्ही ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राउंडमध्ये कॉलेज मिळालं होतं, त्यांनी जाऊन त्या कॉलेज घेतलेत. आता कॉलेज घेतल्यामुळे काय झालं, की त्या कॉलेजच्या सीट्स या कमी झाल्यात. तर मग आता ज्या कॉलेजच्या सीट्स ज्या ब्रांच वाईज ह्या आणि कॅटेगरी वाईज ह्या व्हॅकंट असतील, त्याची परत
सीईटी सेल एक सीट मॅट्रिक्स प्रोव्हाइड करते, की व्हॅकन्सी सीट्स आता सेकंड राउंडसाठी कोणत्या-कोणत्या आहे आणि त्या राउंडसाठी आपल्याला आता अप्लाय करायचं असते कॅप राउंड 2च्या माध्यमातून. तर 6वा जो याचा इव्हेंट आहे तो आहे, की ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म फॉर कॅप राउंड 2 थ्रू कॅन्डिडेट लॉग इन बाय द कॅन्डिडेट. म्हणजेच काय, की तुमच्या लॉग इनमध्ये जाऊन आता तुम्हाला कॅप राउंड 2 साठी परत ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. आता कॅप राउंड 2 चे ऑप्शन फॉर्म भरत असताना आपल्याला केअरफुली हे लक्ष द्यायचं आहे, की ज्या विद्यार्थ्यांना कॅप राउंड 1 मध्ये कॉलेजच मिळालं नाही, तर त्या विद्यार्थ्यांनी जसाच्या तसा सिक्वेन्स जर आपला ठेवला तरी काही फरक पडत नाही. परंतु ज्या विद्यार्थ्यांना कॅप राउंड 1 मध्ये सीट मिळालेलं आहे व कॅप राउंड 2 साठी ते बेटरमेंटसाठी जात आहे. आता बेटरमेंटसाठी आपण जात आहोत म्हणजे आपण काय करत आहोत, की आपल्याला जे काही इन्स्टिट्यूट मिळालेलं आहे, त्या इन्स्टिट्यूटपेक्षा वरचे ऑप्शन म्हणजे त्याच्यापेक्षा जे बेटर ऑप्शन आहेत, ते आपल्याला फक्त आपल्या चॉईस फिलिंगमध्ये टाकायचे आहेत. कारण जर आपल्याला जे ऑप्शन मिळालेलं आहे, त्याच्यापेक्षा खालचे ऑप्शन जर तुम्ही तुमच्या चॉईस फिलिंगमध्ये टाकले व ते कॉलेज जर तुम्हाला मिळालं, तर मात्र तुमचं पहिलं जे चांगलं कॉलेज मिळालं होतं किंवा चांगली ब्रांच मिळाली होती, ते तुमची निघून जाणार आहे व कॅप राउंड 2 मध्ये तुम्ही जे ऑप्शन टाकलेलं आहे, त्या ऑप्शनला तुम्हाला घ्यावं लागेल. म्हणून कॅप राउंड 2 चे ऑप्शन फॉर्म भरत असताना कॅप राउंड 1 मध्ये तुम्हाला जे काही कॉलेज मिळालं आहे, त्याच्यापेक्षा बेटरच ऑप्शन हे आपल्याला टाकावे लागतात व जे कॅप राउंड 1 मध्ये आपल्याला कॉलेज मिळालं आहे, ते बाय डिफॉल्ट लास्ट ऑप्शन म्हणून तिथे येऊन जाते. म्हणजेच काय, की वरचे जर ऑप्शन तुम्हाला बेटरमेंटचे नाही मिळाले, तर कॅप राउंड 1 मध्ये तुम्हाला जे काही ऑप्शन मिळालं होतं, ते तुमचं तसंच राहणार आहे आणि बेटरमेंटसाठी तुम्ही पुढच्या सर्व जे काही ऑप्शन तुम्ही टाकलेले आहेत त्यासाठी ती सिस्टीम चेक करणार आहे. त्यामुळे कॅप राउंड 2 भरत असताना आपल्याला बेटर ऑप्शन पहिल्या राउंडमध्ये जे मिळालं आहे त्याच्यापेक्षा हे आपल्याला टाकावे लागत असतात. तर ते 20 तारखेपासून 22 तारखेपर्यंत म्हणजे 20, 21 आणि 22 या 3 दिवस आपल्याला भरायचे आहेत आणि 26 तारखेला त्याची प्रोव्हिजनल अलॉटमेंट येणार आहे. ओके. आता प्रोव्हिजनल अलॉटमेंट काय आहे? मी तुम्हाला सांगितलंच आहे, की कॅप राउंड 2 मध्ये तुम्ही जे काही ऑप्शन दिले होते, त्याच्यामध्ये तुमचे काय चेंजेस झाले, हे तुम्हाला 26 तारखेला तुमच्या लॉगिनमध्ये कळू शकते व 26 तारखेला तुमच्या लॉगिनमध्ये ते कळाल्यानंतर सेम पहिल्या राउंडसारखं जर तुमचं पहिलं ऑप्शनच तुम्हाला मिळालं असेल, तर बाय डिफॉल्ट ते फ्रीज होऊन जाणार आहे. आणि तुम्हाला सेल्फ व्हेरिफिकेशन आणि एक्सेप्टन्स फीज तिथे पे करून तुम्हाला कॉलेजला ॲडमिशनसाठी जावं लागेल. ज्या विद्यार्थ्यांचं सेकंड पासूनचे ऑप्शन लागलेलं आहे, अशा विद्यार्थ्यांना परत तीच प्रोसेस आहे, की जर तुम्हाला तुमच्या मनासारखं कॉलेज मिळालं असेल, तर तुम्ही त्याला फ्रीज करू शकता व 27 तारखेपासून ते 29 तारखेपर्यंत ऑनलाईन रिपोर्टिंग आपल्याला करायचं आहे व ऑफलाईन रिपोर्टिंग म्हणजे त्या कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग हे आपल्याला 27 तारखेपासून तर 29 तारखेपर्यंतच जर तुम्हाला ते कॉलेज पाहिजे असेल व तुम्ही सीट एक्सेप्ट केलेली असेल, फ्रीज केली असेल, तर त्या कॉलेजला जाऊन तुम्हाला रिपोर्टिंग करावी लागते. रिपोर्टिंगला जात असताना सेम तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट प्रत्येक डॉक्युमेंटचे 3 झेरॉक्स फोटोग्राफ्स व तुमचा डी किंवा ज्या मोडमध्ये तुम्हाला त्या कॉलेजचं पेमेंट करायचं असेल, त्या मोडमध्ये तुम्ही त्या कॉलेजचं पेमेंट सोबत घेऊन जाऊन 27 तारखेपासून ते 29 तारखेपर्यंत ऑनलाईन सीट एक्सेप्टन्स आणि तसंच रिपोर्टिंग टू द इन्स्टिट्यूट म्हणजे त्या इन्स्टिट्यूटला जाऊन रिपोर्टिंग करून तुम्ही तुमची ॲडमिशन फ्रीज करू शकता. आता ज्या विद्यार्थ्यांना सेकंड राउंड मधलं पण जे काही ऑप्शन त्यांना मिळालं असेल, ते जर आवडलं नसेल, तर असे विद्यार्थी परत राउंड 3 साठी जाऊ शकतात. पण राउंड 3 साठीचा जो शेड्यूल आहे, तो म्हणजे की 30 तारखेला तुम्हाला राउंड 3 मध्ये कोणत्या-कोणत्या सीट्स अवेलेबल्स आहेत, ते 30 तारखेला समजणार आहे. 30 ऑगस्टला आपल्याला राउंड 3 ची व्हॅकन्सी सीट पोझिशन समजेल व 31 तारखेपासून कॅप राउंड 3 साठी परत आपल्याला ऑप्शन फॉर्म फिलिंग करायची आहे. तर आता असे विद्यार्थी ज्यांना पहिल्या राउंडमध्ये पण काहीच मिळालं नाही, दुसऱ्या राउंडमध्ये पण काहीच मिळालं नाही, असे विद्यार्थी कॅप राउंड 3चं ऑप्शन फॉर्म फिलिंग करू शकतात. त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राउंडमध्ये पण मिळालं होतं ते बेटरमेंटसाठी गेलेत. दुसऱ्या राउंडला पण मिळालं पण परत बेटरमेंटला गेलेत किंवा फक्त दुसऱ्या राउंडमध्येच ऑप्शन मिळालं व त्यांना ते नको आहे. परत बेटरमेंटसाठी जायचं आहे. त्यांनी नॉन फ्रीज ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे. तर असे विद्यार्थी
परत कॅपराऊंड 3चा ऑप्शन फॉर्म फिलअप करू शकतात. परंतु कॅपराऊंड 3चं ऑप्शन फॉर्म फिल करत असताना परत आपल्याला ही काळजी घ्यायची आहे की आपल्याकडनं कुठल्याच आपल्या जे काही ऑप्शन मिळालेले आहे त्याच्यापेक्षा खालचे ऑप्शन हे आपल्याला आपल्या चॉईस फिलिंग मध्ये नको यायला, कारण आपल्याला बेटरमेंटसाठी जायचं आहे. बेटरमेंटचाच अर्थ हा होतो की तुम्हाला जे काही चांगलं इन्स्टिट्यूट मिळालेलं आहे त्याच्यापेक्षा बेटर ऑप्शन हे तुम्ही कॅपराऊंड 3 मध्ये टाकणं गरजेचं आहे. आणि ते आपल्याला 31 तारखेपासून तर 2 तारखेपर्यंत, म्हणजे 31 ऑगस्ट पासून ते 2 सप्टेंबर पर्यंत आपल्याला हे चॉईस फिलिंग कॅपराऊंड 3 साठी करायचं आहे. कॅपराऊंड 3 मध्ये चॉईस फिलिंग केल्याच्या नंतर तुम्हाला जे प्रोव्हिजनल अलॉटमेंट ही कॅपराऊंड 3 ची जी आहे ही 5/9 ला येणार आहे. त्या अलॉटमेंट मध्ये परत आपण आपल्या लॉगिन मध्ये जाऊन आपल्याला काय आपल्या अलॉटमेंट मध्ये चेंजेस झालेले आहे हे चेक करता येईल. कॅपराऊंड 3 हा आपला शेवटचा राऊंड असेल. कॅपराऊंड 3 मध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं आहे अशा विद्यार्थ्यांना कंपल्सरी त्या कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन करणं हे गरजेचं आहे. कारण कॅपराऊंड 3 नंतर कुठल्याच प्रकारचा कॅप प्रोसेस मधला राऊंड हा होत नसतो. त्यामुळे कॅपराऊंड 3 ला ज्या ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळेल त्यांना कंपल्सरी ते फ्रीज होऊन तुम्हाला रिपोर्टिंग ऑनलाईन पहिले जसं सेल्फ व्हेरिफिकेशन तुम्हाला करावं लागेल, ऑनलाईन सीट एक्सेप्टन्स करावं लागेल तर तुम्हाला प्रथमच मिळत असेल चॉईस ऑप्शन तर ते 6 तारखेपासून 9 तारखेपर्यंत तुम्हाला ऑनलाईन रिपोर्टिंग आणि त्याच्यासोबतच कॉलेजला जाऊन ऑफलाईन रिपोर्टिंग पण ज्या ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झालेलं आहे अशा सगळ्या विद्यार्थ्यांना जे आपल्याला कॉलेज मिळालं आहे त्या कॉलेजला जाऊन करावं लागेल. आता कॅपराऊंड 1, कॅपराऊंड 2 आणि कॅपराऊंड 3 ही जनरल प्रोसेस आहे. या प्रोसेसमध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ज्या ज्या विद्यार्थ्यांना अलॉट होत असेल, ज्यांना ज्यांना ते घ्यायचं आहे ते घेऊ शकतात. ज्यांना बेटरमेंटला जायचं आहे ते बेटरमेंटला जाऊ शकतात. परंतु कॅपराऊंड 3 ला तुम्हाला ऑप्शन जर मिळालं तर ते तुम्हाला घेणं गरजेचं आहे. कारण कॅपराऊंड 3 नंतर सबसिक्वेंट राउंड जे आहेत ते होत नसतात. त्याच्यानंतर जो राउंड होणार आहे हा जर त्या कॉलेजला सीट्स व्हॅकंट राहिल्या तरच हा राऊंड होणार आहे व तो राऊंड जो आहे हा स्पॉट राऊंड पण आपण त्या राऊंडला म्हणू शकतो. याच्यामध्ये जे काही गव्हर्नमेंटचे किंवा गव्हर्नमेंट ॲडेड किंवा अनॲडेड इन्स्टिट्यूट जे काही आहेत त्यांच्याकडे ज्या काही सीट्स व्हॅकंट राहिलेल्या आहेत ह्या सीट ज्या काही व्हॅकन्सी आहे ते एक तर त्यांच्या वेबसाईटवर म्हणजे त्या कॉलेजच्या वेबसाईटवर डिस्प्ले करतील किंवा न्यूजपेपरमध्ये ते प्रोव्हाइड करतील की आमच्याकडे एवढ्या एवढ्या या या कॅटेगरीच्या आणि या या ब्रांचेसच्या सीट राहिलेल्या आहेत आणि त्या 10 तारखेपासून तर 13 तारखेपर्यंत त्यांना ते सीट डिस्प्ले करून त्याच्यासाठी जे अप्लिकेशन ऑफलाईन म्हणा किंवा ऑनलाईन पद्धतीने मागवून त्याच्यानंतर त्याची मेरिट लिस्ट त्यांना डिस्प्ले करावी लागते व त्या मेरिट प्रमाणेच ते त्या कॉलेजला ऍडमिशन देऊ शकतात. तर त्यासाठी तुम्हाला प्रत्येक कॉलेजच्या वेबसाईटला किंवा न्यूजपेपरमध्ये जाऊन हे सगळं बघावं लागेल व त्यांच्या ज्या कॉलेजप्रमाणे जी काही व्हॅकन्सी अवेलेबल आहे त्या व्हॅकन्सीप्रमाणे तुम्हाला त्या कॉलेजला अप्लिकेशन करावं लागेल व ते कॉलेज त्याच्यानंतर त्यांची मेरिट लिस्ट डिस्प्ले करेल व त्या मेरिटमध्ये जर तुम्ही लागला तरच तुम्हाला त्या कॉलेजला ऍडमिशन मिळू शकते. आणि या सर्व प्रोसेसची जी कट ऑफ डेट आहे ती 13/9 म्हणजे 13 सप्टेंबरला ही पूर्ण ऍडमिशन प्रोसिजर संपून जाणार आहे. आणि त्याच्यानंतर मात्र 13 तारखेच्या नंतर कुठल्याच इंजिनिअरिंग कॉलेजला तुम्हाला ऍडमिशन मिळू शकत नाही. ज्या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंटमध्ये पण ऍडमिशन घ्यायचे असतात अशा पण सगळ्या विद्यार्थ्यांना 13 तारखेच्या आतच हा इन्स्टिट्यूट वाल्यांना पण 13 तारखेच्या आतच त्यांचा जो काही व्हॅकन्सी सीटचा डेटा आहे परत मॅनेजमेंटचा डेटा हा सगळा डेटा त्यांना 13 तारखेच्या आत सीईटी सेलला अपलोड करावं लागते. कारण 13 तारीख ही त्याची कट ऑफ डेट असते. 13 तारखेच्या नंतर मात्र तुम्हाला कुठल्याच कॉलेजला ऍडमिशन मिळू शकत नाही. तर असा हा इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचा टोटल शेड्यूल आहे. या शेड्यूलमध्ये तुम्हाला कुठल्या पण प्रकारच्या काही क्युरीज असतील तर तुम्ही केव्हा पण उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटरला कॉन्टॅक्ट करून किंवा फोनच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुमचे डाऊट्स क्लिअर करून घेऊ शकतात. मात्र जे विद्यार्थी उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटरला रजिस्टर आहेत अशा विद्यार्थ्यांना कुठल्याच प्रकारचं टेन्शन घ्यायचं गरज नाही आहे. त्यांची पूर्ण प्रोव्हिजनल प्रेफरन्स लिस्ट ह्या उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटरने बनवून ठेवलेल्या आहेत व तुम्ही वैयक्तिक समोरासमोर बसून आपण फायनलाइज ती सीट पहिले ऑफलाईन करणार आहोत व ती फायनल विद्यार्थी पॅरेंट्स व आम्ही एक्सपर्ट असे लोकांनी बसून ती फायनल केल्याच्या नंतरच आपण ऑनलाईन त्यांच्या त्यांच्या पोर्टलमध्ये ती टाकणार आहोत. आणि पहिल्या राऊंड नंतर तुम्हाला काय अलॉटमेंट होते त्याच्यावर काय डिसिजन घ्यायचं याच्यासाठी पण आम्ही तुम्हाला सर्वच पद्धतीने मदत करणार आहोत.
जे विद्यार्थी येऊ शकत नाहीत त्यांना फोन किंवा WhatsAppच्या माध्यमातून करू आणि जे विद्यार्थ्यांना येणं शक्य आहे, अशा प्रत्येक विद्यार्थ्यांनी जसे तुम्ही रजिस्ट्रेशनच्या वेळेस आले होते, तसंच तुम्ही जर पहिल्या ऑप्शन फॉर्म फिलिंगच्या वेळेस जर आलात तर खूप बरं होईल. म्हणजे आपल्याला समोरासमोर चर्चा करून मुलांचं काय एक्सेप्टेशन आहे, त्याला कुठली ब्रांच पाहिजे आहे आणि आमच्या एक्सपर्टीनुसार त्यांनी कुठली ब्रांच घ्यायला पाहिजे किंवा कुठली ब्रांच त्याला लागू शकते. या सगळ्या गोष्टीवर चर्चा करूनच आपण ऑप्शन फॉर्म फिलिंगची जी प्रेफरन्स लिस्ट आहे, ही फायनल करणार आहोत. तर असा हा टेंटेटिव्ह शेड्यूल होता व थोडक्यात ॲडमिशनची प्रोसिजर पण मी तुम्हाला सर्व पद्धतीने समजावून सांगितली आहे. याच्या व्यतिरिक्त पण प्रत्येक राउंडची प्रोसेस कशी असणार आहे, तुम्हाला अलॉटमेंट आल्याच्या नंतर काय करायचं याच्याबद्दल पण माहिती तुम्हाला ऑडिओच्या माध्यमातून किंवा व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही वेळोवेळी टाकूच किंवा फोन किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा प्रत्यक्षात भेटल्याच्या नंतर तर आपण सगळ्या पद्धतीने तुम्हाला मार्गदर्शन करणारच आहोत. या व्यतिरिक्त काही पण अडचणी तुम्हाला असेल तर तुम्ही कॉल करू शकता. थँक यू व्हेरी मच.